कधी कधी काही गोष्टी योगायोग नसतात तर ब्रह्मांडाचे संकेत असतात. जर तुमची नजर या व्हिडिओवर पडली असेल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याची सुरुवात झाली आहे. तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा आणि तुमची मेहनत ब्रह्मांडाने ऐकली आहे. भीती सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक सुंदर बदल येऊ शकतो. फक्त विश्वास कायम ठेवा. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये होय टाईप करा. आज ब्रह्मांड तुझ्यासाठी काहीतरी खास करत आहे. जे अडकलं होतं ते आता पुढे सरकायला सुरुवात होईल. विश्वास ठेव, चिंता सोड, कारण तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्याची वेळ आली आहे. हसत राहा, आनंदी राहा. उद्याचा येणारा सूर्य, उद्याचा येणारा दिवस तुझ्यासाठी आनंदाची नवी बातमी घेऊन येईल. भाग्यवान ते नसतात ज्यांना आयुष्यात सगळं सहज मिळतं. खरे भाग्यवान, खरे नशीबवान ते असतात जे प्रत्येक परिस्थितीत जे मिळालं आहे त्यालाच संधी बनवतात. लक्षात ठेवा, नशीब बदलण्यापेक्षा विचार बदला, कारण विचार बदलले की नशीब आपोआप बदलते. आज एक निर्णय घ्या, स्वतःवर शंका नाही, फक्त विश्वास ठेवा. विश्वासातूनच संधी जन्म घेतात आणि संधीमधून आयुष्य बदलते. आज मनापासून म्हणा, माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्टी घडत आहेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 45 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. परिस्थिती जितकी कठीण असेल तितकाच तुमचा विजय मोठा असतो. अडथळे तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्ही किती मजबूत आहात हे जगाला दाखवण्यासाठी असतात. आज हार मानू नका, कारण कदाचित तुमचा सर्वात मोठा विजय अगदी जवळच असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आज स्वतःवर शंका घेऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन संधी तयार करत आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेत आहे. आजपासून म्हणा, मी या गोष्टीसाठी तयार आहे आणि ब्रह्मांड माझ्या बाजूने आहे. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळेला तुमची सावली आणि आरसा बनतील, कारण आरसा कधीही खोटं बोलत नाही आणि सावली कधीही साथ सोडत नाही. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती बरोबर परिस्थितीसुद्धा बदलते. वाईट वेळ आली की हात धरणारे कमी आणि तमाशा पाहणारे जास्त असतात. तेव्हा कळतं, आपल्या नावाने जगणारे अनेक असतात, पण आपल्यासाठी जगणारे फार थोडे असतात. म्हणून नात्यांवर नव्हे तर स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा, कारण शेवटपर्यंत साथ देणारी एकमेव गोष्ट म्हणजे ती स्वतःची हिंमत असते. तुमच्या मनात एक मोठं स्वप्न आहे ना, तर हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. ब्रह्मांड सांगत आहे की तुमचं स्वप्न आता हळूहळू वास्तव्यात उतरत आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याचे मार्ग आता उघडू लागले आहेत. नशीब तुमच्या बाजूने वळत आहे. विश्व तुमच्यासाठी पडद्यामागे काम करत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रयत्न सुरू ठेवा, कारण तुमची वेळ जवळ आली आहे. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजच्या अडचणी उद्याची सर्वात मोठी ताकद बनतात. वेळ बदलते, नशीबही बदलते. जो संयम ठेवतो तो स्वतःचं भविष्य बदलतो. विश्वास ठेव, योग्य वेळ आता तुमच्याकडे येत आहे. जीवन म्हणजे फक्त श्वास घेणे नाही, तर प्रत्येक क्षण मनापासून आनंदाने जीवन जगणे असते. कधी आनंद होतो तर कधी दुःखाचे ढग दाटून येतात. प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. प्रत्येक अपयश नव्या वाटा दाखवून जाते. नाती जपताना मन मोठं करावं लागतं, स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीही जगावं लागतं.
वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत ओळखावी. पैसा खूप काही विकत घेऊ शकतो, पण मनशांती मात्र विकत मिळत नाही. माणुसकी श्रीमंतीची खरी असते, कारण शेवटी आठवणीच सोबत राहतात. अहंकाराने माणूस मोठा होत नाही, प्रेमाने आणि नम्रतेने तो उंचावतो. जीवनाचा अर्थ फक्त यशात नसतो, तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलण्यात असतो. जाता जाता एवढंच मागे ठेवावं की आपल्या आठवणींनी कुणाचं मन हळवं व्हावं. आधीच मिळाल्यासारखं आभार माना, कारण कृतज्ञता ही इच्छेला वास्तवात बदलणारी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता धन्यवाद ब्रह्मांड, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, तेव्हा ब्रह्मांड देण्यासाठी स्वतःचे दरवाजे उघडतात. आजच या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि जे हवं आहे त्यासाठी आधीच आभार माना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या आशीर्वादाची गरज असल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 44 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आजची रात्र साधी नाही, ही रात्र तुझं नशीब बदलायला आली आहे. डोळे बंद कर, मन शांत कर आणि मनातल्या मनात एक स्वप्न युनिव्हर्सला सांग, कारण खरी इच्छा कधीच वाया जात नाही. खूप लवकर तुझ्या आयुष्यात आनंदाची नवीन दारं उघडली जाणार आहेत. विश्वास ठेव आणि मनापासून तथास्तु लिहू. स्वामी, माझ्या पाठीशी तुमचाच आशीर्वाद आहे. तुम्हीच माझे सर्वस्व. तुमच्या कृपेने माझे जीवन सुंदर आहे. तुमचे नाव घेता माझे दुःख दारिद्र्य दूर जाते. तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक काम माझे पूर्ण होतं, माझी इच्छा पूर्ण होते. स्वामी म्हणतात, विश्वास कोणावरच ठेवू नका, कारण लोक शपथ घेऊन सुद्धा खोटे बोलतात. ते कसे वागले तुझ्याशी ते सोडून दे आणि तू छान आयुष्य जग. स्वामींच्या दरबारात सगळ्या कर्माचा हिशोब होतो. ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरीही चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनात सुरुवात कुठूनही करता येते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. आज मी मनापासून कृतज्ञ आहे. माझ्या प्रत्येक श्वासासाठी, प्रत्येक अनुभवासाठी आणि प्रत्येक शिकवणीसाठी मी ब्रह्मांडाचे आभार मानतो. माझ्या आयुष्यात प्रेम, आनंद, समृद्धी आणि यश वेगाने आकर्षित होत आहे. माझी प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होत आहे. मी ब्रह्मांडाच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवतो. धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद धन्यवाद, असे 3 वेळा म्हणा. ही सकारात्मक ऊर्जा तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुमचं जीवन सुखी व आनंदी होईल. आपण सदैव सकारात्मक विचार केले तर तेच आपल्या आयुष्यात घडत जातं. स्वामी महाराज तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यात आता नवीन लोक आणि नवीन संधी येणार आहेत. जे तुमची कदर करत नाही त्यांची जागा आता तुमची कदर करणारेच घेतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. चमत्कार जवळ आहे. प्रत्येक समस्येचा एकच शेवट असतो आणि तुझ्या संघर्षाचा शेवट आता जवळ आला आहे. ज्या वेळेत तू खूप काही सहन केलं, त्याच वेळेने तुला मजबूत बनवलं आहे. आता आयुष्य तुझ्यासाठी नवे दरवाजे उघडणार आहे. अंधारानंतर उजेड येतोच आणि तो उजेड आता तुझ्या आयुष्यात येतोय. भीती सोड, कारण परिस्थिती बदलते. किस्मत आता तुझ्या बाजूने उभी आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. लोक येतात आणि जातात, पण स्वतःची साथ कायम असते. इतरांचं मत बदलतं, पण आत्मविश्वास कायम ठेवावा. एकटं चालायला शिका, तेच खरी ताकद आहे. अपयश आलं तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमची किंमत तुम्हालाच माहीत असायला हवी. स्वप्न पूर्ण करायची ताकद तुमच्यातच आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जग आपोआप तुमच्या मागे येईल. जे तुझ्या हातात नाही ते परमेश्वराच्या हवाली कर. मन शांत होऊ दे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना परमेश्वराला माहीत आहे. परमेश्वराने पाहिली आहे. आता बदल जवळ आला आहे. डोळे मिट आणि विश्वास ठेव, कारण आज रात्री तुझ्यासाठी नवीन सुरुवात लिहिली जात आहे.
तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होतील. उद्या तुझ्यासाठी काहीतरी सुंदर, अनपेक्षित आणि आनंददायी घडणार आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमचा फोकस जिथे असतो तेथेच तुमची ऊर्जा वाहते. जर रोज मनात फक्त माझ्याकडे काहीच नाही हा विचार असेल तर अनेक संधी तुमच्या हातातून, तुमच्या नजरेतून निसटू शकतात. पण ज्या क्षणी तुम्ही शिकण्यावर, मेहनतीवर आणि नवीन संधी शोधण्यावर लक्ष केंद्रित करता, त्या क्षणी बदलाची सुरुवात होते. गरिबी ही कायमची ओळख नसते आणि श्रीमंती फक्त नशिबाने मिळत नाही. तुम्ही तुमचे विचार बदला, कृती बदला आणि हळूहळू आयुष्यही बदलताना तुम्हाला दिसेल. पायाला ठोकर लागली म्हणून रस्ता बदलत नाही. धैर्य असेल तर प्रवास थांबत नाही. अपयश प्रत्येकालाच भेटत असतं, पण जिद्द कधीच हरत नाही. दुःख मनाला मजबूत करतं, अनुभव माणसाला मोठं करते. वादळ आली म्हणून आकाश रडत नाही. सूर्य पुन्हा उगवणं सोडत नाही. आजचा संघर्ष उद्याचं यश घडवतो. संयम प्रत्येक जखम भरून काढते. म्हणून संकटांना घाबरू नको, कारण प्रत्येक ठेच तुला शिखराकडेच घेऊन जात आहे. फक्त तुझा स्वतःवर विश्वास पाहिजे. जोपर्यंत लोक तुम्हाला वेडा म्हणत नाही तोपर्यंत तुमची स्वप्न खूप छोटी आहेत. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं तो संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवतो. आज लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही, तुमच्याकडे बघणार नाही, पण उद्या तेच लोक तुमचं नाव सर्च करतील, तुमचं नाव घेतील. म्हणून थांबू नका, कारण परमेश्वर साथ त्यांचीच देतो जे एकटे लढण्याची, एकटे चालण्याची हिंमत ठेवतात. जे काही तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासाठी रोज कृती करा. सकारात्मक विचार मनाला ताकद देतात, पण यश मिळतं ते सुद्धा श्रद्धा, सातत्य आणि मेहनतीमुळे. आज स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या स्वप्नांसाठी रोज प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही नव्या सुरुवातीसाठी तयार असाल तर कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.